Welcome to One for All Education. Today we are going to learn about parts of speech म्हणजेच शब्दांच्या जाती. There are total 8 parts of speech म्हणजेच शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. First noun म्हणजे नाम. Second pronoun म्हणजेच सर्वनाम. Third adjective म्हणजेच विशेषण. Fourth verb म्हणजेच क्रियापद. Fifth adverb म्हणजेच क्रिया विशेषण. Sixth preposition म्हणजेच शब्दयोगी अव्यय. Seventh conjunction म्हणजेच उभयान्वयी अव्यय. Eighth and last type is interjection म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. So let's start our first type of parts of speech, that is noun म्हणजेच नाम. A word that names a person, place, thing or idea is called as noun. नाम म्हणजे असा शब्द की जो एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो. एक्झाम्पल, जर तुम्ही ते खाली पाहिलं तर तुम्हाला 3 वेगळे वेगळे चित्र दिसत आहेत आणि आपण सगळे हे जे पहिलं चित्र आहे याला डॉग असे म्हणतो. जे सेकंड चित्र तुम्हाला दिसत आहे त्याला बॉल असे आपण म्हणत असतो आणि हा जो तुम्हाला माणूस दिसतो याला जर आपण काही नाव दिलं आहे, ते जर विराट असलं तर आपण त्याला विराट असे म्हणत असतो. मग आता आपण कधीच हा जो आपला बॉल आहे याला डॉग म्हणत नाही किंवा मॅन म्हणत नाही, कारण याची ओळखच बॉल म्हणून आहे, म्हणजेच चेंडू म्हणून आहे. म्हणजेच काय की ज्या पण व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला आपण जी ओळख दिली आहे किंवा नाव दिलं आहे ते म्हणजेच ग्रामरच्या भाषेमध्ये नाउन असे असते. नाउ आता आपला सेकंड टाइप आहे प्रनाउन. A word which is used instead of a noun is called as pronoun. नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, विराट कोहली is a Indian player. He is a great batsman and he has scored 81 centuries. आता तुम्हाला इथं काही वाक्य दिलेले असतील आणि या वाक्यामध्ये विराट कोहली हा तुमचा सब्जेक्ट आहे, म्हणजेच तुमचा कर्ता आहे, जो काहीतरी काम करत आहे. मग आता जेव्हा आपण या वाक्याची सुरुवात केली होती तेव्हा आपण काय म्हटलं की हा विराट कोहली एक इंडियन प्लेयर आहे. नंतर आपण पुढच्या वेळेस जेव्हा त्याच्याबद्दलच बोलत होतो, पण आपण विराट कोहलीच्या जागी ही हा शब्द वापरला. म्हणजेच काय की विराट कोहली एक नाउन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. त्याची ओळख काय आहे? विराट. म्हणजेच काय आहे? ते एक नाउन आहे. आणि या विराट कोहलीच्या ऐवजी आपण पुढच्या सेंटेन्स मध्ये ही हा शब्द वापरला आहे, म्हणून हा ही शब्द जो आहे तो आपला प्रनाउन म्हणजेच सर्वनाम आहे. सेम जसं आपलं थर्ड जे सेंटेन्स आहे तिथं पण आपण विराट कोहली या शब्दाऐवजी ही हा शब्द वापरला आहे, म्हणून ही हे आपलं प्रनाउन आहे. म्हणजेच काय की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रनाउन किंवा सर्वनाम असे म्हणतात. नाउ कम्स अवर नेक्स्ट टाइप, दॅट इज ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. तर
विशेषण म्हणजे काय? अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन or pronoun is called as adjective. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला एक डॉग दिसतो. आता हा जो डॉग आहे त्याच्यासाठी आपण इथे एक सेंटेन्स घेतलं. अँड दॅट सेंटेन्स इज इट्स अ क्यूट डॉग. म्हणजे काय? की आपल्याला माहिती आहे की हा एक कुत्रा आहे. म्हणजे हा डॉग जो वर्ड आहे आपला तो आहे आपला नाउन. मग हा डॉग कसा आहे? तर हा डॉग कसा आहे? क्यूट आहे. मग या डॉग बद्दल हा क्यूट शब्द विशेष माहिती सांगत आहे. आणखी काहीतरी विशेष माहिती देत आहे. म्हणजेच हा जो तुमचा क्यूट वर्ड आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. मग जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात त्यालाच ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण असे म्हणत असतात. आता आपला पुढचा टाईप जो आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय? अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स व्हॉट अ नाउन इज डूइंग or its state of being is called as verb. जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बॉईज आर प्लेइंग बास्केटबॉल. म्हणजे काय? की इथे दोन मुले कोणतं तरी काम करत आहेत. म्हणजे इथे कोणतं काम होत आहे किंवा कोणती क्रिया होत आहे तर ती जी क्रिया आहे ती आहे प्लेइंग. म्हणजे काय? ते दोन मुले खेळत आहेत. म्हणून हा तुमचा प्लेइंग जो वर्ड आहे तो काय आहे? वर्ब आहे. मग जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता पुढचा टाईप ॲडवर्ब. क्रिया विशेषण अव्यय. A word that modifies a verb is called as adverb. जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथं दोन मुली धावताना दिसत असतील. म्हणजे ते कोणतं काम करत आहेत? तर ते धावण्याचं काम करत आहेत. म्हणजेच त्या रनिंग करत आहेत. तर या सेंटेन्समध्ये आपली जी क्रिया आहे किंवा वर्ब जो आहे तो कोण आहे? तो आहे आपला रनिंग. मग ही क्रिया कशी होत आहे? म्हणजे धावण्याची जी क्रिया आहे ती काय होत आहे? तर फास्ट होत आहे. म्हणजे ते काय करत आहेत? अगदी जोरात धावत आहेत. म्हणून हा शब्द काय करत आहे? रनिंग या वर्ब बद्दल आणखी किंवा विशेष माहिती सांगत आहे. म्हणून हा आपला वर्ड ॲडवर्ब आहे. म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय आहे. आता आपला 6 टाईप म्हणजे प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. A preposition is a linking word which links nouns and pronouns with the remaining part of the sentence. नामाच्या किंवा सर्वनामाच्या इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवण्यासाठी त्याला जोडून वापरला जाणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथं एक टेबल दिसत असेल आणि त्या टेबलवर तुम्हाला एक कॅट दिसत असेल. मग ही कॅट कुठे आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ही कॅट कुठे आहे? तर टेबलच्या वर आहे. म्हणजेच द कॅट इज ऑन द टेबल. मग हा ऑन जो शब्द आहे तो काय करत आहे? तर आपल्याला माहित आहे की ही जी कॅट आहे ती काय आहे? कॅट आहे म्हणजे ते एक नाउन आहे. त्यानंतर हा जो टेबल आहे म्हणजेच तो काय आहे? एक नाउन आहे.
आणि या दोन नाऊनच्या मध्ये जो संबंध आहे तो कोणता शब्द दाखवत आहे, तर तो ऑन हा शब्द दाखवत आहे. म्हणून ऑन हे तुमचं काय आहे, तर प्रिपोजिशन आहे, म्हणजेच शब्दयोगी अव्यय आहे. त्यानंतर आपला 7 टाइप जो आहे कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. A word that is used for joining two or more words, phrases or sentences is called as conjunction. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथं एक मुलगा दिसत असेल जो काय करत आहे, खेळत आहे, आणि इथं दुसरा मुलगा बसला आहे जो ड्रॉइंग काढत आहे. म्हणजेच याचं जे नाव आहे ते राम आहे आणि याचं जे नाव आहे ते डॅन आहे. मग हे दोन मुले आहेत आणि दोन वेगळे वेगळे काम करत आहेत. राम इज प्लेइंग अँड डॅन इज ड्रॉइंग. आता हे दोन मुलं दोन वेगळे काम करत आहेत, म्हणजेच काय, दोन वेगळे सेंटेन्स तयार होतील आपल्याला जर बोलायचं असलं तर. आणि या दोन सेंटेन्सला आपल्याला जर एक सोबत बोलायचं असलं तर आपण काय म्हणू, की राम इज प्लेइंग अँड डॅन इज ड्रॉइंग. म्हणजे या दोन वर्ड्सला काय होत आहे, तर अँड हा शब्द जोडत आहे, म्हणजे दोन सेंटेन्सला हा अँड शब्द जोडत आहे, म्हणून त्याला आपण कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय असे म्हणत असतो. नाव आपला शेवटचा टाईप जो आहे इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. An interjection is a word or phrase that expresses a feeling or reaction or to request or demand something. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इथं काही कॅट्स दिसत असतील. कॅट्स म्हटल्यापेक्षा एक कॅट दिसत आहे आणि त्यांचे जे लहान मुलं आहेत म्हणजेच किटन दिसत आहेत. ओके, आता हे चित्र पाहिल्यानंतर लगेच तुमच्या मनामधून काय भाव निघतो, तर आपल्या तोंडातून किंवा आपल्या मनातून लगेच शब्द निघतो, वाव, हाऊ क्यूट. म्हणजे हे जे चित्र आहे किंवा हे ज्या मांजरी आहेत ते किती सुंदर आहेत. मग आपण ते कशाद्वारे व्यक्त करतो, तर वाव हा जो वर्ड आहे याद्वारे आपण काय करतो, ते व्यक्त करतो की किती सुंदर मांजरी आहेत. मग आपण कशाद्वारे म्हणतो, तर आपण म्हणतो वाव. मग हा जो वाव वर्ड आहे आणि तो कसा लिहिला आहे, जर तुम्ही बरोबर पाहिलं तर तुम्हाला त्याच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क दिसतो आणि त्या मार्कद्वारेच इंटरजेक्शन किंवा हा जो वर्ड आहे तो कधी पण दाखवला जात असतो. होता आपला शेवटचा टाईप इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. आता आपण जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो आहे त्यावरती 10 क्वेश्चनची एक छोटीशी क्विज घेऊ. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 10 सेकंद दिले जातील आणि त्या 10 सेकंद मध्ये तुम्हाला ते आन्सर सांगायचे आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, हे यू ब्रोक माय पेन्सिल. तर तुम्हाला इथं एक सेंटेन्स दिला आहे आणि खाली 4 ऑप्शन दिले आहेत. त्यापैकी कोणतं ऑप्शन म्हणजेच हे जे ग्रीन लेटर आहे त्यासाठी वापरलं गेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सो द आन्सर इज interjection. Second question, I bought a beautiful dress at the mall. Options are adjective, preposition, adverb and noun.
Answer is adjective. Now the third question. Daniel and I quickly ran to the corner bakery. Option: verb, adverb, adjective, preposition. Answer is adverb. Fourth, fourth question. She placed the book on the table. Options: adjective, conjunction, preposition, pronoun. Answer is preposition. Fifth question. My favorite animals are elephants. Option: conjunction, pronoun, preposition, interjection. Answer is pronoun. Sixth question. Eat your food and wash your hands. Options: noun, adverb, interjection, conjunction. Answer is conjunction. The seventh question. The old tired musician sang loudly tonight. Options: noun, adjective, verb, adverb. Answer is verb. Eighth question. The little girls like to watch the animals in the forest. Options: noun, adjective, verb, adverb. Answer is noun. Ninth question. Used to connect words in a sentence. Option: pronoun, conjunction, preposition, interjection. Answer is conjunction. Tenth and last question. Shows strong emotion or feelings. Options: interjection, conjunction, preposition, adjective. Answer is interjection. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.